अरे आता काय झालं, एक 6 सेट यायला लागलेत नाही, 6 सेट आले की जिल्हा वाईज ते हे देतो प्रत्येकाला. येस नरके साहेब कुठे गेले? नरके साहेब, मंडलिक साहेब, मंडलिक जरा ते थोडं पोलिसांचं जरा माईक तिकडं एक 10 मिनटं म्हणावं फक्त. संजय दादाच्या सारखंच मला पण लागला काय सुरू करायचं का? आपल्या सगळ्यांचं शिवसेना पक्षाच्या वतीनं स्वागत करतो. आजची पत्रकार परिषद कशासाठी आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 16 आणि 17 म्हणजे उद्या आणि परवा माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं महाअधिवेशन हे कोल्हापूर नगरीमध्ये होतं आहे. उद्या सकाळी बरोबर 10 वाजता माननीय मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये येतील. कोल्हापूरमध्ये त्यांचं आगमन होईल आणि 10:30 वाजता शिबिराला सुरुवात होईल. शिबिराचं पहिलं सेशन हे 10:30 ते 1:30 आहे आणि दुसरं 3 ते 6 आहे. 2 सत्रामध्ये होईल आणि 17 तारखेला सकाळी 10 ते 1 पुन्हा शिबिर असेल आणि संध्याकाळी 6 वाजता गांधी मैदानावर जाहीर सभा होईल. 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आमचे शिवसेनेचे सगळे नेते, सर्व मंत्री, सर्व उपनेते, सर्व जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि याच्यामध्ये पुरुष, महिला आणि युवा हे सगळे पदाधिकारी त्याला उपस्थित असतील. शिवसेनेचे विविध जे सेल आहेत त्या सेलचे महाराष्ट्र स्तरावरचे पदाधिकारी, जिल्हा स्तरावरचे पदाधिकारी उपस्थित असतील आणि शिबिर हे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी होईल. मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की हे शिबिर नक्की कशासाठी आहे, तर विविध राजकीय आणि सामाजिक विषयावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवर तज्ज्ञ हे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील आणि दुसऱ्या दिवशी बरोबर 12:30 वाजता माननीय मुख्यमंत्री जे शिबिर आहे त्या शिबिराला संबोधित करतील. मान्यवर कोण असणार आहेत, कोण मार्गदर्शन करणार आहेत, या सगळ्याची माहिती संध्याकाळपर्यंत माहिती अधिकाऱ्यांमार्फत आपल्याकडे पोच केली जाईल. याच्यामध्ये जे पार्ट आपण केलेले आहेत, पहिल्या दिवशी आम्ही कशावर चर्चा करणार आहोत, तर सकाळी 10:30 वाजल्यापासून संघटनात्मक चर्चा वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करते. भविष्यातली संघटनात्मक बांधणी कशी असावी आणि संघटनात्मक बांधणी करण्यासाठी काय करावं यासाठी मार्गदर्शन केलं जाईल. 3 ते 6 वेळामध्ये राजकीय चर्चा होईल, राजकीय मार्गदर्शन केलं जाईल. निवडणुकांमध्ये प्रचार करण्यापासून आपली भूमिका स्थानिक पातळीपर्यंत कशा पद्धतीनं पोचवावी या संदर्भात त्याच्यामध्ये चर्चा असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, जे प्रशिक्षण आहे, ते दुसऱ्या दिवशी 10:30 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत आहे. ते प्रशिक्षण आहे निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षण. म्हणजे BLO असतील, आमचे गटप्रमुख असतील. मला सांगताना आनंद होतो की माननीय नेतृत्वाखाली आणि विशेषतः खासदार डॉक्टर शिंदेंच्या पुढाकारानं एक संघटनात्मक नाविन्यपूर्ण एक योजना आपण याच्यामध्ये राबवतो, ती म्हणजे शिवदूत. आज महाराष्ट्रामध्ये लाखो शिवदूत हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की शिवसेनेमध्ये विविध संघटना ज्या काम करतात, उदाहरणार्थ किरण पावसकर साहेब या ठिकाणी आहेत,
ते कामगार संघटनेचं नेतृत्व करतात, काही लोक शिक्षक संघटनेचं नेतृत्व करतात, काही लोक अल्पसंख्याक संघटनेचं नेतृत्व करतात. या सगळ्या घटकांना मार्गदर्शन करणारं हे शिबिर आहे आणि नक्कीच या शिबिराचा फायदा येणाऱ्या लोकसभेला आणि येणाऱ्या विधानसभेला एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना होणार आहे. 12:30 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण संपलं की जे प्रमुख नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्यासमवेत आदरणीय मुख्यमंत्री महोदय, इथले खासदार असतील, यांच्यासमवेत महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहेत आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर ते जाहीर सभेला संबोधित करायला जाणार आहे. असा हा पूर्ण 2 दिवसाच्या शिबिराचा कार्यक्रम आहे. आपल्यासाठी देखील एक वेगळा कक्ष उभारण्यात आलेला आहे. जे शिबिराचं नियोजन आहे त्याच्यामध्ये भाषणं होतील, त्याच्यामध्ये जे काही ब्रीफिंग होईल त्याच्यामध्ये CM साहेब ज्यांच्यावर जबाबदारी टाकतील ते तुम्हाला त्या कक्षामध्ये येऊन ब्रीफ करतील. जाहीर सभेला देखील पत्रकार बांधवांची, भगिनींची अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी बसण्याची, ऐकण्याची आणि हे सगळं करण्याची आम्ही केलेली आहे. तर माझी फक्त विनंती आपल्याला एवढीच आहे की शिबिर ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपण तुमचे व्हिज्युअल्स आणि सगळे याला 100% मुभा आहे, पण आम्ही कक्षात येऊनच पत्रकार परिषद घेऊन त्या सगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणून मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की शिवसेनेचं हे महाअधिवेशन कोल्हापूरमध्ये होतं आहे आणि त्याची टॅगलाईन आहे यायला लागतं आहे. सगळे येतील, चांगल्या पद्धतीचा विचार कोल्हापुरात घेऊन जातील. कोल्हापूरमध्ये आमचं ठरलं आहे, आपलं ठरलं आहे, हे तुम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे या शिबिरामध्ये आमचंच ठरणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वर्षभरामध्ये जी काही संघटनात्मक घोडदौड आम्ही केलेली आहे त्याचं प्रतिबिंब उद्याच्या 2 दिवसामध्ये कोल्हापूरमधनं अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला दिसेल. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर मी म्हणूनच सांगितलं की ठराव कुठचे मांडणार आहेत, काय मांडणार आहेत, हे सगळे मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठरवणार आहोत. की तुम्हाला ठराव का मांडला, कशासाठी मांडला, त्याच्यातनं संघटनेला काय फायदा आहे, त्याच्यामधनं जनतेला काय फायदा आहे, आम्ही मिशन म्हणून जनतेसाठी काय करणार आहोत, हे प्रत्येक ठरावाचं विश्लेषण आमच्यापैकी काही मंडळी येऊन तुमच्यासमोर करतील. परंतु एक मात्र नक्की आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना कुठच्याही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी एकनाथ शिंदेसाहेबांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही, हा आम्हाला सगळ्यांना गर्व आहे. आणि अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली उद्याचं 2 दिवसाचं महाअधिवेशन. शक्ती प्रदर्शन कशासाठी म्हणायचं? शक्ती प्रदर्शन करायचं असतं तर एका ठिकाणी आम्ही 100-200 एकर जागा घेतली असती आणि अख्ख्या महाराष्ट्रातले शिवसैनिक आणून आमची ताकद किती आहे हा दाखवण्याचा प्रयत्न केला असता. हे महाअधिवेशन आहे आणि महाअधिवेशनामधनं मुख्यमंत्री महोदय विचार सगळ्या पदाधिकाऱ्यांना देणार आहेत आणि त्या विचाराची अंमलबजावणी भविष्यातल्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्ही करणार आहोत. बाळासाहेब ठाकरे नेहमीच आहे की निवडणुकीची सुरुवात कोल्हापूर करायची, आम्ही सुरुवातीपासून सांगतो की वंदनीय बाळासाहेबांचा तंतोतंत विचार पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत. आणि शेवटी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एखादं चांगलं काम करायचं असेल, महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करायचं असेल तर महालक्ष्मीचा आशीर्वाद हे क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळं वंदनीय बाळासाहेब देखील आशीर्वाद घ्यायचे आणि आज त्यांच्या विचाराची शिवसेना चालवत असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब दर्शन घेत आहेत. हा योगायोग आहे आणि आम्ही वंदनीय बाळासाहेबांचाच विचार पुढे नेतो. कालच आपल्याला आठवत असेल मी एक मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा मी जबाबदारीनं असं वक्तव्य केलं होतं की शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये देखील बडे नेते आहेत. मग ते उबाठामधले असतील, काँग्रेसमधले असतील, उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले असतील. परंतु मला असं वाटतं की महायुतीमध्ये येणं आता हे सांघिक काम आहे. आम्ही एका पक्षात आलं असं म्हणत नाहीत. अशोक चव्हाण साहेब जे आले ते नक्की भाजपमध्ये गेले असतील, परंतु ते महायुतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे. तसं बबनराव गोलप आल्यानंतर देखील शिवसेनेची ताकद नक्की वाढेल, पण त्याचबरोबर महायुतीची देखील वाढेल. आणि कोल्हापूरमध्ये ही सभा असल्यामुळं कोल्हापूरमध्ये देखील
कोणाचा प्रवेश होईल, काय प्रवेश होईल हे जाहीर सभेमध्ये आपल्याला बघता येईल. सरकारची भूमिका 100% मनोज जरांगेंनी सांगितलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मला असं वाटतं की आंदोलन कधी केलं पाहिजे जर सरकार ऐकत नसते, मुख्यमंत्री महोदय त्याला रिस्पॉन्स देत नसतील, दोन्ही उपमुख्यमंत्री दुर्लक्ष करत असतील, सरकार काहीच करत नसेल, तर मला असं वाटतं की काही अवधीनंतर आंदोलन करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे. जे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की मी आरक्षणासाठी अधिवेशन लावेन, ते 20 तारखेला अधिवेशन आहे. त्यांच्या अधिकृत अकाउंटवरनं CMOनं काल ट्विट केलेलं आहे की 20 तारखेला अधिवेशन आहे. आता हे 20 तारखेला अधिवेशन घेताना माझ्या मनात आलं, खासदार साहेबांच्या मनात आलं, मंडलिक साहेबांच्या मनात आलं, पवासकर साहेबांच्या मनात आलं म्हणून उद्या आम्ही अधिवेशन घेणार आहोत. असं विधिमंडळाचं अधिवेशन होत नाही. त्याच्यासाठी कॅबिनेट मिटिंग व्हावी लागते, कॅबिनेटचा ठराव व्हावा लागतो, तो राज्यपालांकडे जावा लागतो, राज्यपाल त्याला मान्यता देतात. तशा पद्धतीची मान्यता 20 तारखेला घेतलेली आहे. जे गुन्हे मागे घ्यायचं होतं तो देखील GR काढलेला आहे. त्याच्यानंतर शिंदे समितीची मुदत जी वाढवायची होती ती देखील आपण मुदत वाढवलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी निजामकालीन नोंदी असलेल्यांना दाखला द्यायची प्रोसिजर सुरू करावी, ही जी मनोज जरांगेंची मागणी होती ही 100% शासनानं पूर्ण केलेली आहे. आणि वारंवार एकनाथ शिंदेसाहेबांनी ठामपणानं सांगितलेलं आहे की टिकणारं मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊन दाखवू. त्याचबरोबर OBCचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे स्पष्ट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आजही मनोजजींना मला विनंती करायची आहे की स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. एवढं आंदोलन उभं करून त्यांच्यामुळंच जवळजवळ 57 ते 58 लाख ह्या निजामकालीन नोंदी महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत. आणि म्हणून माझी देखील त्यांना विनंती आहे की समंजसपणानं, समजूतदारपणानं, शेवटी उपोषण केल्यानंतर चिडचिड होते, आम्ही देखील समजू शकतो. त्यांनी चिडचिडीतनं काही भावना व्यक्त केली असेल तर त्याच्यावर आम्ही कोण नाराज आहोत अशातला अजिबात भाग नाही, कारण ते एक आंदोलन करतायत आणि त्यांनी ते टोकाचं आंदोलन केलेलं होतं. त्याच्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की त्यांनी ठीक आहे उपोषण करावं, परंतु ते साखळी उपोषण असावं, प्रकृतीला काही इजा त्यांच्या पोचणार नाही अशा पद्धतीचं उपोषण असावं. सरकार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला देणार आहोत. मी एक पहिलं सांगतो, मी आजच जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये समंजसपणाची भूमिका मांडली नाही. पहिल्या दिवशी ज्यावेळी जरांगे पाटलांचं उपोषण सोडायला मी आणि गिरीश भाऊ गेलो होतो तेव्हापासून आताच्या क्षणापर्यंत मनोज जरांगेंच्या बाबत ना मुख्यमंत्र्यांनी अपशब्द काढलेला आहे, ना गिरीश महाजनांनी काढलेला आहे, ना देवेंद्रजींनी काढलेला आहे. आणि मी या संदर्भात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या, त्याच्यातनं मी काढलेलं नाही. त्याच्यामुळं आज तुम्ही समंजसपणाची भूमिका घेताय म्हणजे मी ऐका ना, ऐकून नाही, हा विषयच येत नाही. पण नारायणराव राणेसाहेब जे काय बोललेले आहेत याच्याशी त्यांचं ते वैयक्तिक मत असू शकतं. आमच्या पक्षाचं, आमच्या मुख्यमंत्र्यांचं किंवा आमच्या पक्षाचं ते धोरण नाही. मनोज जरांगेंनी जी मागणी केलेली आहे ती निजामकालीन तुमच्या दाखल्याच्या बाबतीतली आहे आणि ती मराठा समाजासाठी पोषक आहे. त्याच्यामुळं आम्ही जरांगेंबरोबर आहोत. परंतु त्याचबरोबर एक वेगळा एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे काही राजकीय नेत्यांकडनं, विरोधकांकडनं, की याच्यावर OBCवर काय परिणाम होऊ शकतो का. तर याच्यामध्ये यत्किंचितही परिणाम OBCच्या आरक्षणावर होणार नाही या मताशी सरकार म्हणून आम्ही ठाम आहोत. नाही, मला असं वाटतं की महायुतीतल्या घटक पक्षांना स्वतःचा विचार मांडण्याचा अधिकार आहे, कारण शेवटी लोकशाही आहे. परंतु याच्यामध्ये बच्चूभाऊंचं जे मत आहे ते स्वतः या 3 नेतेमंडळींशी ते बोलतील. आमचे देखील तिन्ही नेतेमंडळी म्हणजे शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, PM साहेबांशी बोलतील, अमित शहा साहेबांशी बोलतील, त्याचा योग्य तो निर्णय घेतील. म्हणजे आता निवडणूक जवळ आली याची आता म्हणजे आचारसंहिता कधीही लागू शकते हे आपण आता म्हणजे ह्याच्याने सिद्ध होते ना. पण नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या
आंदोलन झालं त्यावेळी माजी स्थळाचे काही देणं जागा होतं की लवकरात लवकर जो असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन केलं गेलेलं होतं मात्र त्यानंतर पुढं काहीच पावलं उचललं गेलेलं नाही. मी एकच सांगतो, मुख्यमंत्री महोदयांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारा मंत्री म्हणून मुख्यमंत्री जे बोलतात ते 100% करतात. ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची खासियत आहे. ठीक आहे, थोडं काही दिवस इकडे तिकडे झालं असेल, परंतु जर एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं असेल, वचन दिलं असेल, तर ते 100% पूर्ण करणारे मुख्यमंत्री आहेत. पहिला राजू शेट्टींचा विषय संपवतो. त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी सरकारमधला मंत्री म्हणून मला जरी त्यांच्यासोबत बोलावं लागलं तरी माझी बोलायची तयारी आहे. आणि बॉन्डच्या बाबतीतला जो विषय आहे, एकदा सुप्रीम कोर्टानं एखाद्या विषयावर निकाल दिल्यानंतर त्याची पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करणं ही योग्य नाही. जो सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे त्याचा अभ्यास करू, त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे ते बघू आणि त्याच्यानंतर बोलू. नाही, मला माहिती नाही, मी माहिती घेतो, कारण शेवटी कसं आहे, तो फार संवेदनशील विषय आहे आणि संवेदनशील विषयावर माहिती न घेता जसं सकाळी 9:30 वाजता सुरू होतं तसं सुरू झालं की शेवटी मी मंत्री आहे, सरकारमधला मंत्री आहे, त्याच्यामुळे मी जबाबदारीनं बोललं पाहिजे. ती माहिती मी घेतो आणि त्याच्यानंतर बोलतो. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे. मात्र कोकण आणि चिंचवड हे वेगळे जिल्हे करण्यासाठी कर्नाटक सरकार आता घेतलेली आहे. म्हणजे त्याला अधिवेशनामध्ये एक पहिली गोष्ट, सीमा भागातील लोकांबरोबर पूर्वी देखील आम्ही होतो, आता देखील आहोत आणि भविष्यामध्ये देखील आम्ही राहणार आहोत. परंतु हा जो प्रश्न शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाच्या शिवसेनेला आपण जो विचारताय, तो अजून एका व्यक्तीला विचारणं गरजेचं आहे की काँग्रेसचं याच्याबद्दलचं जे धोरण आहे ते किती लवचिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार अनेक वर्ष राहिलेलं आहे. कर्नाटकमध्ये काय काय परिस्थिती झाली हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेनेची आमची भूमिका जी आहे ही 100% नाही, 10,000% ही सीमा भागातील लोकांबरोबर राहण्याची होती, आता देखील आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. आणि म्हणूनच जत आणि त्या परिसरामध्ये जे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं नळ पाणी योजनेचं, त्याला जवळजवळ 1 ते 1,500 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. आणि जी सीमा भागातली 800-850 जी गावं आहेत त्याच्या अनेक गावांमध्ये मी स्वतः जाऊन आलेलो आहे. तिथं देखील ज्या ज्या काही गोष्टी तिथल्या लोकांना करायच्या आहेत ती करण्याची सरकारची तयारी. ठाकरे आणि शरद पवार यांच्या आमदारांचं निवडणूक जर झाली तर व्हीप आमच्या बाबतीत मी सांगतोय भरत शेठ गोगावले यांचा जारी होईल, तो सगळ्यांना बंधनकारक राहील. आणि जर निवडणूक झाली तर ते मतदान जे आहे राज्यसभेचं त्याच्यामध्ये अजून एक गंमत आहे, ते मतदान केल्यानंतर दाखवायचं आहे. त्याच्यामुळं कार्यक्रम तिथंच, पुढं जायची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे जर निवडणूक झाली तर व्हीप हा भरत शेठ गोगावलेंचा शिवसेनेसाठी चालणार. मी परत एकदा सांगतो की ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत, संकेत असे आहेत युतीतले की ज्या ठिकाणी जे खासदार आहेत तेच त्या ठिकाणच्या निवडणुका लढतात. आता आमच्याबरोबर जे खासदार आले त्याच्यानंतर जे तिकडे खासदार उरलेले आहेत त्या देखील आम्हीच लढवलेले आहेत. तिथं देखील आमचा मागण्याचा अधिकार आहे. दावा प्रत्येक पक्ष करणार आहे. इथं तर दावेचा प्रश्न नाही, हक्कच आहे, त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. आणि दावा केल्यानंतरसुद्धा काय निर्णय घ्यायचा हे आम्ही सगळ्यांनी अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही चर्चा पण करत नाही आणि आम्ही विचार पण करत नाही काय होणार आहे. आम्हाला आमच्या नेत्यावर विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. तो जो निर्णय घेतील तो आमच्या प्रत्येक शिवसैनिकाला मान्य राहील. उत्तर दिलं ना, त्याचंच दिलं उत्तर. त्या प्रश्नाचं उत्तर पण हेच आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही मानतो, मुख्यमंत्र्यांवर पूर्ण आमचा विश्वास आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जागेवर देखील शिवसेनेचा म्हणजे आमचा दावा आहे. त्याच्या उपर एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो शिवसैनिक म्हणून आम्हाला मान्य आहे.
परंतु रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे. त्याचं उत्तर मी देईन ना. माहिती घेतो त्यांच्याशी चर्चा करतो आणि अशा व्यासपीठावर परत तुम्हाला अशी बातमी मिळणार नाही याची देखील आम्ही तजवीज करतो.